हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आपण नेपाळमधल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या काठमांडू शहरातील हे महादेवाचं 12 ज्योतिर्लिंगमधलं केदारनाथ आणि पशुपतीनाथ हे नेपाळला असलेलं पशुपतीनाथ मंदिर आहे. आणि हे मंदिर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण हे मंदिर पाहताय. जरा इधर से आता इधर से आगे नहीं. अच्छा, थोड़ा आगे थोड़ा आगे. चल. या ठिकाणी कबूतरखाना आहे आणि हे आपण बघतोय की पशुपतीनाथ मंदिर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, हे मंदिर बागमती नदीच्या किनारी बसलेलं हे महादेवाचं मंदिर आहे. हे सोमदेव राजवंशद्वारा हे स्थापन केलेलं मंदिर आहे. आणि या मंदिराला विशेषतः या शिवलिंगाला 5 मुख आहेत. असं एकमेव शिवलिंग या ठिकाणचं आहे. आणि हे पारस दगडापासून बनवलेलं शिवलिंग आहे. पारस आपण अनेक वेळा पारसाबद्दल आपण ऐकलेलं आहे की लोखंडाला पारस लावलं तर सोनं होतं. तर तो दगड त्या पारसाचं हे शिवलिंग आहे. त्यामुळं ह्याला अजून विशेष महत्त्व आहे मित्रांनो. आणि पशुपतीनाथचं विशेष असं जर दर्शन घेतलं तर मनुष्याला पशुयोनीमध्ये मात्र पुढच्या जन्मात पशुयोनीत जात नाही मनुष्य. तो एवढं महत्त्व या महादेवाचं आहे. मात्र या ठिकाणी आल्यानंतर जर पहिल्यांदा नंदीचं दर्शन जर तुम्ही घेतलं तर मात्र हा प्रचंड नंदी दिसतोय मित्रांनो. तुम्हाला कॅमेरा पुढं अलाउड नाही आहे. हे पशुपतीनाथ मंदिर आहे आपण पाहताय. आणि पुढं कॅमेरा अलाउड नसल्यामुळं मी कॅमेरा पुढं घेऊन जाऊ शकत नाही. परंतु जर पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेतलं तर असं म्हटलं जातंय की नक्की त्या माणसाला पशुयोनी पुढच्या जन्मी मिळणार. तर अशा पद्धतीनं असलेला इतिहास आहे. या ठिकाणी जे 5 शिवलिंगाला जी तोंड आहेत त्या प्रत्येक भागाला म्हणजे पूर्वमुखीला असलेल्या तोंडाला तत्वपुरुष म्हणलेलं आहे. पश्चिम दिशेला असलेलं जे मुख आहे त्याला सत्यज्योती म्हणलेलं आहे. उत्तर दिशेला जे मुख आहे त्याला वामदेव म्हणलेलं आहे. आणि दक्षिणमुखी असलेल्या या मुखाला मात्र अगोरा असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला माहीत आहे की 12 ज्योतिर्लिंगमधलं केदारनाथ हे अत्यंत पवित्र असं 12 ज्योतिर्लिंगमधलं ज्योतिर्लिंग आहे. परंतु इतिहासामध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला पांडवांनी शंकराला शोधून काढलं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी असलेला पाठीचा भाग आणि इकडं मुख असं नेपाळमध्ये तोंड आणि तिकडची पाठ अशा पद्धतीनं हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग जर तुम्ही या ठिकाणचं दर्शन घेतलं तरच पशुपतीनाथचं दर्शन घेतलं तरच 12 ज्योतिर्लिंगचं पूर्ण दर्शन होतं असं संबोधलं जातं मित्रांनो. त्यामुळं आपल्या सर्वांसाठी परत एकदा मी तुम्हाला पुढं कॅमेरा अलाउड नाही म्हणून इथूनच दर्शन देतो. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.